काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती. मात्र दोन्ही पक्षातील संबंधांमध्ये इतिहासात आलेत अनेक चढउतार. चला जाणून घेऊयात. नॅशनल कॉन्फरन्स हा राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. तसेच दोन्ही पक्षांनी 2008 ते 2014 दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये सरकारही चालवलंय. जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. त्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांमध्ये युती आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. अशातच 2 दिवसांपूर्वी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीची घोषणा केली आहे. त्यामुळं विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलंय. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय पॉलिटिकल वजीर. चर्चा राजकीय वर्तुळातल्या. नॅशनल कॉन्फरन्स हा राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. तसेच दोन्ही पक्षांनी 2008 ते 2014 दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये सरकारही चालवलंय. महत्त्वाचं म्हणजे सद्यस्थितीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे मित्रपक्ष असले तरी दोन्ही पक्षातील संबंध हे कमालीच्या चढउतारीचे राहिलेत. म्हणूनच चला जाणून घेऊयात या संबंधांविषयी. 1940 ते 50चं दशक. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जम्मू काश्मीरचे तत्कालीन राजा हरिसिंह यांनी पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात भारताबरोबरच्या विलयपत्रावर स्वाक्षरी केली होती. 1 वर्षानंतर त्यांनी शेख अब्दुल्ला यांना जम्मू काश्मीरचा अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं. 1951 साली जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला 75 पैकी 73 जागांवर विजय मिळाला. मात्र 2 वर्षांनी भारत सरकारच्या आदेशानुसार शेख अब्दुल्ला यांचं सरकार बरखास्त करण्यात आलं आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. यानंतर नॅशनल कॉन्फरन्सची धुरा बक्षी गुलाम मोहम्मद यांनी सांभाळली. 1963 पर्यंत ते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. 1960चं दशक. 1963 साली बक्षी गुलाम मोहम्मद यांनी राजीनामा दिल्यानंतर ख्वाजा शमसुद्दीन यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. मात्र 1964च्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सला नाईलाजास्तव काँग्रेसच्या गुलाम मोहम्मद सादिक यांना मुख्यमंत्रीपदी निवडावं लागलं. त्यांच्यानंतर 1 वर्षात नॅशनल कॉन्फरन्सचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात आलं. 1967 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 75 पैकी 61 जागा जिंकल्या. या वर्षाच्या अखेरीस शेख अब्दुल्लाही तुरुंगातून बाहेर आले. 1970चं दशक. इंदिरा गांधी आणि शेख अब्दुल्ला यांच्यातील सामंजस्य करारानंतर शेख अब्दुल्ला पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत आले. तसेच त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचं पुनर्जीवनही केलं. पण 1977 साली काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि अब्दुल्ला यांचं सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आणीबाणीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने 47 तर काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळवला. 1980चं दशक. 1982 साली शेख अब्दुल्ला यांच्या निधनानंतर फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र आपल्या हातात घेतली. 1 वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात पक्षानं विजय मिळवला. मात्र 1984 साली तत्कालीन राज्यपालांनी फारुख अब्दुल्ला यांचं सरकार बरखास्त केलं. त्यानंतर राज्यात आवामी नॅशनल कॉन्फरन्सच्या गुलाम मोहम्मद शाह यांचं सरकार स्थापन झालं. पुढे 1986 साली तत्कालीन राज्यपालांनी त्यांचंही सरकार बरखास्त करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. पण जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली. त्यामुळं राजीव गांधी यांनी फारुख अब्दुल्ला यांच्याशी संबंध सुधारत पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं. 1990 पर्यंत फारुख अब्दुल्ला हे मुख्यमंत्री होते. 1990 मध्ये फारुख अब्दुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर 1996 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती. 1990चं दशक. 1996 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने 57 जागांवर विजय मिळवला. तर भाजपाला 8 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. यावेळी नॅशनल कॉन्फरन्सने गैर भाजपा आणि गैर काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचं ठरवलं. मात्र 2 वर्षानंतर नॅशनल कॉन्फरन्सने या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढे 1999 मध्ये फारुख अब्दुल्ला यांनी सर्वांना आश्चर्यचकित करत एनडीए बरोबर जाण्याची घोषणा केली आणि ओमर अब्दुल्ला हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री झाले. 2002 पर्यंत नॅशनल कॉन्फरन्स एनडीए बरोबर होता. मात्र गुजरात दंगलीनंतर त्यांनी एनडीएची साथ सोडली. 2003 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि पीडीपीने युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची भूमिका बजावावी लागली. 2000चं दशक. नॅशनल कॉन्फरन्सची धुरा
ओमर अब्दुल्ला यांच्या हातात आल्यानंतर त्यांनी 2008 मध्ये पुन्हा काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स वेगळे वेगळे लढले, पण निवडणुकीनंतर त्यांनी युती करत राज्यात पुन्हा सरकार स्थापन केलं आणि ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री झाले 2010 ते आतापर्यंत. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षात पुन्हा मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2017ची विधानसभा निवडणूक त्यांनी पुन्हा एकत्र लढली. पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी युती केली. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढवली. आता दोन्ही पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय घेतला. राजकीय वर्तुळातील या इतिहासाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल वजीर.